सोलापूरच्या एका तरुणीचा अक्कलकोटमध्ये गळा चिरून निर्घृण खून झाल्याची घटना रविवारी घडली। सोबत असलेल्या तरुणानेही स्वतःच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले, त्यात तो गंभीर जखमी झाला आहे। अक्कलकोट येथील बासलेगाव रोड लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे पीरजादे प्लॉटमधील कोळी यांच्या घरात सकाळी 10:30 ते 11:15 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली। स्नेहा श्रीकांत बनसोडे, वय 20, राहणार रामवाडी सोलापूर असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे। आदित्य रमेश चव्हाण, राहणार नागूरतांडा तालुका अक्कलकोट असे जखमी तरुणाचे नाव आहे। याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मुलावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे। तपासासाठी फॉरेन्सिक टीमला प्राचारण करण्यात आले आहे। मुलीच्या आईचे माहेर मैंदर्गी तालुका अक्कलकोट येथे आहे। मुलीचे मामा खाजप्पा पोतेनवरू हे मैंदर्गीत राहतात। तेथे स्नेहा 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी मामाकडे होती। येथे मैंदर्गी जवळील नागूरतांडा येथील आदित्यशी तिची ओळख झाली। तो स्नेहास मोबाईलवरून तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणायचा। तू तिच्याशी बोलू नको, परत आमच्या घराकडे फिरकू नको, तुझ्यासोबत आम्ही मुलीचे लग्न लावून देणार नाही असे कुटुंबियांनी त्याला सांगितले होते। तरीही दोघे संपर्कात होते। त्यातूनच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। रविवारी दुपारी 1:30च्या सुमारास आई शाळेतून घरी आली, त्यावेळी मुलगी स्नेहा घरात नव्हती। आईने दुसरी मुलगी प्रतीक्षाला विचारले असता स्नेहा नवीन वर्षानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेल्याचे तिने सांगितले। त्यानंतर शेजारच्या मैत्रिणीकडून स्नेहाचा अक्कलकोटमध्ये घातपात झाल्याचे समजले। त्यानंतर आई व नातेवाईक अक्कलकोटमध्ये सरकारी दवाखान्यात आले। स्नेहाच्या गळ्यावर धारदार तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने रक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। जखमी आदित्यच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या घरात आधीच दबा धरून बसलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी अचानक आदित्य आणि स्नेहावर ब्लेडने हल्ला चढवला। हल्लेखोरांनी आदित्यच्या गळ्यावर खोलवर वार केले, त्यामुळे त्याच्या अन्न व श्वसन नलिकेला इजा झाली। त्याच्या मैत्रिणीवरही वार करण्यात आले। दुर्दैवाने मैत्रिणीचा जागीच मृत्यू झाला। गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही आदित्यने मित्राला फोन करून तशाच अवस्थेत अक्कलकोटचे सरकारी रुग्णालय गाठले। प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला तात्काळ सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। येथे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करून श्वसन नलिका टाकण्यात आली। मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले।